श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी कथा वर्तली परियसी श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र एकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जात असते अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परियसी आपुली शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातून साष्टांग नमन करून पुनरपी जाय आपले स्थान. माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्ट दोषी आड पडतोसी येऊन या. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शूद्र वेणवी जग कर जोडून शेत आपुले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरे येतील आता आता तुझेनी धर्मे जेऊ. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुनी म्हणती त्या शूद्रासी सांगेन तुझं जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामी असी गुरु वाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे. मग निरोपी ती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतून येऊ माध्यान्यसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचार करी मानसी गुरु वाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात अधिकारी असे विनवित खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी म्हणून उक्ते मागतोसी अंगीकारण करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवून तक्षणी गेला शेता संतोषुनी कापीन म्हणे वेगेसी. कापू आरंभिले पिकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊन स्त्री पुत्रासी मारू लागला तो शूद्र. समजता ते मारी येणेपरी पळत आली गावा भितरी आड पडती राजद्वारी पिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्व ही कापिले आमुचे जीवित्व भयानस गेले आणिक मासा भक्षितो आम्ही. वर्जावया माणसे पाठविती नायक शूद्र कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन. जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गे एका श्रीगुरु आले परतोनी. विनोदे तुझ सांगितले तू निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले तेची काम धेनु मज. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझी चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घरा प्रत गेला. कुसावया लोक येती समस्त होत असे त्याचे घरी आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणते आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोकी न करी चिंता रहा सुखी गुरु सोय नेनती मूर्खी काम धेनु असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतःकरण हानी नव्हे निर्धारपै. श्री गुरु कृपा होय ज्यासी दैन्य कैचे असे त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळिका पर्जन्य पडिला अकाळिका मूळ नक्षत्री परियसा. ग्राम राहिला पिके विन शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यावनाळ सगुण एक 11 फरगंडीसी. ते शूद्र श्री संतोषोनी शेता आली पूजा घेऊन अवलोकितसे आपुले नयनी महानंद करीतसे. येऊनी लागे पतीचे चरणी विनवित असे कर जोडीने बोले मधुर करुणावचने क्षमा करणे म्हणत असे. ऐसे पतीसी विनवनी शेतीचे पांडवासी पूजोनी विचार करीती दोघे जणी श्री गुरु दर्शनात जावे आता. म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयासी काय वर्तमान म्हणून या. नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीत असे भक्ती. श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सरावनी देखा शतगुण झाले धान्य अधिका. शूद्र म्हणत असे एका अधिकारी असी बोलावनी. शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावासी. रीता दिसत असे कोठारासी आपण देईन अर्धवाटा. गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियसी. धान्य झाले बहु असी शताधिक गुण देखा. देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी धर्म हानी केवी करू.
गुरुकृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी नेऊन आपुले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोष होनी शूद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळी का राजवाटा देऊन इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे शूद्र वर प्रदानम नाम अष्टचत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त